ऍक्च्युली त्यांना ट्राय करायचं होतं चना झोल गरम तिकडे पुढे एनी भेळ और चाट गेट 1 फ्री पाणीपुरी. मी ना घरी चना झोल गरम आम्ही घेतला आणि तो गार झालाय. आम्हाला जोक मारायचं होतं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे. आठवडा झालाय फक्त मला दापोलीला जाऊन. फक्त आठवडा मला झालेला होता आणि लगेच माझं ट्रेनिंग लागलं. Oh my God! Wow! लगेच माझी ऑर्डर आली आणि मी लगेच पुण्याला आले. दिवस चालू आहे ट्रेनिंगचे. मी अपडाऊन करते. मी पुण्याला स्वारगेटला राहते आणि माझं ट्रेनिंग आहे औंधला आणि मी रोज अपडाऊन करते. मला तिथे राहायचं नव्हतं आणि येस, सो आता संध्याकाळची वेळ आहे. वाजलेत 8 आणि मी आणि माझी बहीण चाललोय खायला बाहेर स्ट्रीट फूड. अगेन आय गेस मी ह्याच्या अगोदर जाऊन आले. व्लॉग पण असेल तो माझा चॅनलवरती. गंगाधामला आज मी जाणार आहे परत एकदा. ऍक्च्युली त्यांना ट्राय करायचं होतं चना झोल गरम आणि मला असं काही नाही. मला सध्या भूक, माझं ऑपेटाईट खूप कमी झालंय सध्या, त्यामुळे मला असं वाटत नाही की काही खावंसं. चांगलं एका दृष्टीने ते. आणि तुझं चना झोल गरम भेटलंच नाही तर, मिळालंच नाही तर तिकडे पुढे एनी भेळ और चाट गेट 1 फ्री पाणीपुरी. अभी मजा आएगा ना भिड़ो. मस्त आहे गाईज, चटपटीत आहे गाईज. आम्ही किमची स्पायसी रामेन ऑर्डर केलंय आणि काय करतेस? बसते नीट. हां, आणि ते तर तयार होते. नॉर्मल आहे ना, एकदम नॉर्मल. मॅगी आली असती. त्यामध्ये टँगी पण नाहीये फ्लेवर. थोडा म्हणजे मला वाटलं की किमची वरती देतील त्या. हां, म्हणजे एवढं टँगी फ्लेवर नाहीये. पाणीपुरी तू देणार आहेस ना मला? ओके. कुठे खायचं? पुढे खायचं. हां, इथलं ठीक होतं. त्या दिवशी आम्ही खाल्लेलं. कुठे? इथे. आता आम्ही द वॉफल हाऊसमध्ये आलो आहे. वॉफल हाऊसच्या इथे आलं. काय खातो आपण? द चॉको बस. चॉको बस. तू येऊस का? बघत होते तू कुठच्या तंद्रीमध्ये लागलेलीस? ते कसे बनवतात. द चॉको बस. चॉको बस कॅन्डी वॉफल. द चॉको बस कॅन्डी वॉफल. आम्ही ना निघालेलो ज्यूस पिऊन आणि आमची गाडीच बंद पडली. सॉरी, गाडीच आमची पंक्चर झाली आणि आता आम्ही आमच्या काही फ्रेंड्सना बोलवले. आता बघू काय सोल्युशन निघतंय, कारण इथे जवळपास तरी कोण टायर म्हणजे पंक्चर रिपेअर करणारं तर अजिबात नाही आहे. सो एक 7-8 मिनिटवरती आहेत बाईक, पण तिथपर्यंत पण आपली बाईक जाऊ शकत नाही, एवढं टायर खाली बसलाय. सो त्यासाठी बघू, त्याला आपल्याला इकडे बोलवावे लागेल. आज दिवसभरामध्ये काय काय घडलंय ना. आज पाणी नव्हतं. पाणी जेव्हा आलं तेव्हा मग संध्याकाळी आंघोळ केली आणि आंघोळ करून मग पेट्रोल नव्हतं गाडीमध्ये. मग पेट्रोल भरायला गेलो आणि पेट्रोल काहीच नव्हतं. म्हणजे गाडी
जाईल पेट्रोल पंप पर्यंत पण एवढं पण हां एवढं पण पेट्रोल नव्हतं. आम्ही कसं बसं ते उतर आलं की आम्ही गाडी थांबवायचो, आता सिग्नलला आम्ही गाडी पूर्णपणे बंद करायचो. असं करून आम्ही पेट्रोल भरलं आणि आता पंक्चर. आले ना संकट की इतकी जोरात येतात ना धावून की त्यातून काय कळतच नाही काय करायचं. आम्ही ना घरी चना झोल गरम घेतले. आम्ही ना घरी चना झोल गरम आम्ही घेतला आणि तो गार झालाय. आम्हाला जोक मारायचा होता. आणि याच्यात ज्यूस पण आहे. आम्ही आलोय एका आलो आपण पंक्चर रिपेअर करायला. आम्ही इथे आलोय आणि गाडी आहे आमची गंगाधामला. सो त्यातला आमचे जे फ्रेंड्स आहेत ती गाडी घेऊन येणार आहेत. तोपर्यंत मी आणि तन्या इथे थांबलोय. प्लॅनच चेंज झालाय. ती गंगाधामवरून हा एवढा लांब येऊ शकत नाही गाडी, म्हणून आम्ही ती अजून जवळचा पेट्रोल पंप अजून पंक्चर रिपेअरवाला जवळच कुठे आहे का ते बघतोय. The next day. Guys, we are here at Sarasbag. मला ना आज मनापासून अशी इच्छा झालेली आहे की कुठच्या तरी मंदिरामध्ये जायचंय आणि पाया पडायचंय देवाला. अशी मला एकदम मनापासून इच्छा झालेली, म्हणून मग मी आता संध्याकाळी निघाले डायरेक्ट सारसबागमध्ये. आणि आता इथे देवाच्या पाया पडू, थोडा वेळ बसू आणि मग घरी जाऊ. आम्ही देवळात गेलो आणि आरती चालू होती. आम्हाला आरती मिळाली, थोडीशीच मिळाली पण मिळाली. आणि त्यानंतर काय झालं, नाही मिळाली. मग असं काय बघतोय, मग त्यांचा मोर्चा आहे, त्या मोर्चाचं चालू. मी नाही काढला, त्याने काढला. तुझा नाही काढला काय? माझा कुठं काढला? अरे चल ने. तुझा काढला मग काढू दे, दिसतेच चांगली. दिसते चांगली. चल जोक जोक आहे, जोक चांगली दिसते. नाही ह्या मेहंदी आपण लहानपणी वापरायचो ना, शिक्का नाही हो, पण लहानपणी आपण हे वापरायचो मेहंदी. दापोच्या जत्रेमध्ये आम्ही असं वापरायचो मेहंदी. मग तेव्हाच जत्रा नवरात्रीमध्ये वगैरे असतात ना, ते बसलेले असायचे नवरात्रीमध्ये. आणि आम्ही हातावरती ती मेहंदी काढून यायचो आणि घरी येईपर्यंत हा तसाच ठेवायचो. पाऊस वगैरे पडला तरी सुद्धा रुमाल बांधायचो हाताला आणि तसंच ठेवून द्यायचो हात. इथे खूप खाऊ गल्ली आहे, पण मला काही खायची इच्छाच नाही आहे सध्या. मी आय गेस इथून ना नंतर घरी जाताना मी ज्यूस वगैरे पिऊन जाईन, म्हणजे मला आता एवढी हेवी भूक लागली नाही आहे. त्यामुळे मग जाताना ज्यूस वगैरे काहीतरी असं थंडसर घेऊन मग पिऊन जाईल, म्हणजे त्याला बरं वाटेल. ते दिसते ते लाईट. हां दिसलं हेच ना. हां ते पर्वती आहे, तिथे आम्ही गेलो. हो का? आणि तिथून लाईट, तिथून असं लाईट लावला आहे.
म्हणजे दिसतं सगळं आणि तिथे म्हणजे सगळं बिल्डिंग वगैरे छान सगळं दिसतं. मी बघितलेलं स्वारगेट वगैरे सगळं दिसतं इथे. भूक लागली गाईज, खायला आले. चांगली आहे का पण? चांगलं आहे, गोड नाही आणि मला आवडेल तशी आहे ना. ओके गाईज, सो आता ना आमचं खाऊन वगैरे झालंय आणि आता घरी जातो. बस आता कंटाळा आला बाहेर फिरण्याचा. आता 10 वाजले रात्रीचे आणि निघायला पाहिजे. सो जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि परत आपण भेटू लवकरच. तोपर्यंत बाय गाईज.